अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सोनालीनं यावर्षी हाताने गणपती बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे। यावर्षी गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक अशी सजावट सुद्धा केलेली आहे। स्वतःच्या हाताने सोनालीनं गणपती बाप्पाची ही मूर्ती तयार केलेली आहे। हे दृश्य बघतो आपण। मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होतीये। असाच काहीसा उत्सव हा सोनाली कुलकर्णी यांच्याही घरी पाहायला मिळतोय। दरवर्षी आपण मोठ्या उत्साहामध्ये हा गणपती खरं तर आपण साकारत असतात। काय या वर्षीच्या गणरायामध्ये विशेष आहे? विशेष असं आहे की एकतर हे 7वं वर्ष आहे, त्यामुळे काहीतरी वेगळा प्रयत्न करावा. दरवर्षी असतोच तो प्रयास. यंदा आम्ही म्हटलं तर निसर्ग आणि हत्ती, प्राणी हा सगळा विचार करू शकतो का? तर हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप बाहेर येतंय, असा कुठेतरी एक विचार केला आणि त्याचं त्याचं एक स्वरूप बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शाडूची माती आहे नेहमीप्रमाणे, वॉटर सोल्युबल कलर्स आहेत, सगळं इको फ्रेंडली आहे. माझ्या भावाने ही मूर्ती खरं तर बनवली आणि त्याचं पॉलिशिंग, स्ट्रक्चरिंग, कलरिंग हा सगळा प्रकार त्याला मदत मी केली. त्यामुळे यंदा आम्ही जर म्हणत म्हणत असो की हत्ती आणि निसर्ग अशी थीम आहे, तर सगळी फुलं, पानं ती पण नैसर्गिक खरीखुरी लावली आहेत आणि थोडंसं तो एक छान निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा एक कुठेतरी प्रतीक, जंगलात आल्याचं प्रतीक लोकांना होऊ देत असा प्रयत्न आहे. आणि हे जे तुम्ही बॅकड्रॉप पण बघताय हे पण खूप विशेष आहे, कारण हे पण एका सामाजिक उपक्रमातनं तयार झालेलं आहे. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी खास करून याचं शिवणकाम केलंय आणि आपले पद्मश्री श्री अच्युत पालव सर आहे, त्यांच्या या कॅलिग्राफीमधनं हा बॅकड्रॉप जो आहे तो साकारला गेलाय. त्यामुळे प्रयत्न असा आहे पूर्णपणे नैसर्गिक आणि इको फ्रेंडली डेकोरेशन आणि बाप्पा साकारावा. नक्कीच. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.